येणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यामध्ये एक आशेचा नवीन किरण घेऊन येत असतो। त्यामुळे आपण प्रत्येक वेळी स्वतःला एक नवीन आव्हान, एक नवीन चॅलेंज देऊन काहीतरी नवीन उम्मीद, आशा मनामध्ये ठेवून येणारा प्रत्येक दिवस हा आपला चांगला आणि सुखरूप जाईल असाच विचार करत प्रत्येक दिवस जगण्याचा प्रयत्न करायचा असतो। नमस्कार सर्वांना, मी सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी सकाळची जी धावपळ असते किंवा माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, की ज्यामुळे आपलं मन जे आहे ते आनंदी राहील, घर नेहमी प्रसन्न राहील आणि रुटीनसुद्धा थोडंसं शांत असेल, की नियोजनच असं असावं की ज्यामुळे आपल्या जीवाला किंवा आपल्या मनाला थकवा जाणवणार नाही आणि आपलं मनसुद्धा आनंदी राहील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण सुरुवात करू आपल्या व्हिडिओला। तर सकाळची सुरुवात जी असते ना, ती सगळ्यात पहिले मी कोमट पाणी पित असते। हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा असो, मला कोमट पाणी पिण्याची सवय आहे। तर कोमट पाणी पिलं की मग शरीरामध्ये ना डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला छान फ्रेश वगैरे वाटतं। त्यानंतर सकाळी सकाळी ना थोडंसं काहीतरी खावं, कारण की ना आपण झोपेतून उठलो आणि लगेचच कामाला जर लागलो ना तर आपल्याला खूप असा आळस आल्यासारखा होतो आणि ना मनसुद्धा प्रसन्न राहत नाही आपलं, आणि आपल्याला आहे ना अगदी मरगळ आल्यासारखं होतं। पोटामध्ये थोडीशी भर पडली म्हणजे ब्रेकफास्ट, रात्रीचा जो आपला उपवास असतो तो थोडासा ब्रेक केला म्हणजे काहीतरी खाल्लं, चहाबरोबर टोस्ट म्हणा किंवा बिस्किट म्हणा, किंवा कुणी दूध घेत असेल तर दूध, तर एक मनाला छान तरारी येते आणि काम करायलासुद्धा आपल्याला चांगला हुरूप येत असतो। आणि त्यानंतर मग कामांची रेलचेल चालू होते। तर बऱ्याचदा माझं कसं असतं, झोपेतून उठले की थोडासा नाश्ता वगैरे म्हणजे चहा वगैरे घेतला की लगेचच मी कामांना सुरुवात करत असते। क्लिनिंगची कामं सगळ्यात पहिले घेत असते। त्यानंतर घर थोडंसं ऑर्गनाईज वगैरे करायचं, कारण लहान लेकरं कसे असतात, इकडचं वस्तू तिथे, तिथली वस्तू इथे, कधी कधी काही भांडे वगैरे त्यांचे इथे तिथे पडलेले असतात, खेळण्या पडलेल्या असतात। त्यानंतर बऱ्याचदा माझ्या स्पर्शूला अशी सवय आहे, रात्री कधीतरी खूप उशिराने पाणी वगैरे प्यायचं, किंवा किटूच्या बाबतीतही तसंच होतं। मग तो ग्लास असेल तो तिथेच टाकून द्यायचा किंवा मग कुठेतरी ठेवून द्यायचा, सोफ्यावर म्हणा, सेंटर टेबलवर असा। मग त्याच्यामुळे काय करते, त्या ज्या काही वस्तू आहे ना त्या सगळ्या इकडच्या तिकडच्या त्या व्यवस्थित त्याच्या जागेवर ठेवून द्यायचा। घर पुसपास करायची, घरामध्ये धूळ वगैरे, खिडक्या वगैरे असतात तर मग स्पर्शू खिडकीमध्ये उभी राहत असते, त्यामुळे ती खिडकी छान मस्तपैकी पुसून काढायची, की जेणेकरून मग दुपारी जेवणाच्या वेळी आम्ही जेवायला जेव्हा बसतो मग तेव्हा तिला छान गंमत बघायला खिडकी व्यवस्थित राहते। इकडे तिकडे हात जरी लागले तरी मग मला काही वाटत नाही। घरामध्ये सगळं जिथल्या तिथं ऑर्गनाईज केल्यानंतर मग मी स्वतः छान मस्तपैकी फ्रेश होते, आणि फ्रेश झाल्यानंतर ना मग छान मस्तपैकी घरापुढे छोटीशी अशी रांगोळी काढते, थोडंसं आपलं मन प्रसन्न व्हायला, किंवा जेव्हा बाहेरून कोणी घरामध्ये येत असतं त्यावेळेस ना येणाऱ्या व्यक्तीला थोडंसं प्रसन्न वाटत असतं, आणि घरामध्ये ना सकाळी सकाळी थोडंसं प्रसन्न वाटावं, पॉझिटिव्ह एनर्जी यावी, घरामध्ये तरारी वाटावी, हुरूप वाटावा। तर या करताना छान मस्तपैकी धूप दीप अगरबत्ती लावलं की घर अगदी असं उजाळून निघाल्यासारखं होतं आणि खूप आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं। घरामध्ये संपूर्ण दिवस राहायलासुद्धा आपल्यालाच हेल्पफुल होत असतं ह्या सर्व गोष्टींमुळे। त्यानंतर मग स्वतःची छान मस्तपैकी छोटासा मेकअप करत असते, की ज्यामुळे स्वतःचं मन आनंदी राहावं, किंवा मला हुरूप यावं, किंवा माझ्या मनाला तरारी यावी, की ज्यामुळे ना पुढची कामं करायला मला सोपं जावं। कारण जेव्हा आपण सकाळची कामं करत असतो ना क्लिनिंगची, तर ही थोडीशी हेक्टिक असतात, आणि त्यानंतर क्लिनिंगचे कामांनंतर आपल्याला जेव्हा स्वयंपाकघरामध्ये कामं करण्यासाठी तयार व्हावं लागतं, तर त्यासाठी पहिल्यांदा स्वतःचं मनाचं प्रिपरेशन करणंसुद्धा तितकं गरजेचं असतं। कारण सकाळची वेळ ही खूप घाईची गडबडीची असते, आणि त्या घाई गडबडीमध्ये आपण खूप सारी कामं आटोपत असतो। जास्तीत जास्त कामं जेव्हा आपण सकाळच्या वेळी आटोपतो तेव्हा जास्तीत जास्त एनर्जी म्हणा किंवा जास्तीत जास्त ऊर्जा आपली खर्चिक होत असते। तर त्यावेळी ना स्वतःला एक
हुरूप देण्यासाठी किंवा स्वतःचा एक कॉन्फिडन्सही थोडक्यात म्हणू शकतो आपण वाढवण्यासाठी एक छोटासा छान असा मी मेकअप करत असते आणि त्यानंतर मग मी पुढच्या कामांना लागत असते। तर त्याने काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपलं मन आनंदी असेल, जेव्हा आपण स्वतः आनंदी असेल, जेव्हा आपला स्वतःचा एक कॉन्फिडन्स लेवल हाय असेल ना, तर त्यावेळेस आपसुकच आपल्याला इतर कामं करायला आहे ना खूप सारी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते किंवा कामं करण्याची ना उत्स्फूर्त प्रेरणा मिळत असते। माझी तयारी झाली की लगेचच माझ्याबरोबरच मी स्पर्शूची सुद्धा तयारी करून देते। लहान लेकरांना आपण स्वतःच टापटीप ठेवायला शिकवलं तर मग त्यांच्याही अंगी तसंच वळण लागत असतं। पावडर लावणं आणि त्यानंतर तिच्या केसांना तेल वगैरे लावणं, तर ह्या गोष्टी नित्यनियमाने केल्या ना, तर आता ती स्वतः पण लोशन लावलं, पावडर लावलं का बरोबर म्हणते आई तेल तेल, की बरोबर तिच्या केसांना तेल लावलं पाहिजे। तर मग तेल वगैरे लावलं, तिची तयारी वगैरे छान झाली की मग तीही फ्रेश होते आणि मग थोडीशी खेळायला पण तिचं आहे ना मन उत्साही राहतं। आणि त्यानंतर मग पटकन असं स्वयंपाकघरामध्ये मला एंट्री करावी लागते, कारण सकाळची वेळ ही ना घाई गडबडीची वेळ असते। इथे ना कुठल्याच कामांना आपल्याला आहे ना जास्त असा फुल स्टॉप देता येत नाही किंवा खूप सारं आपल्याला आहे ना स्वतःला टाईमपाससुद्धा करता येत नाही। जेवढी पटापट कामं आटोपली ना तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं, तेवढी कामं पटकन आटोपली जातात आणि मग पुढे ना दिवसभर आपल्याला वेळ होतो। कारण सकाळी जर आपण टंगळमंगळ करत राहिलो ना तर मग तेच आपल्याला पुढे पुढे कामांना उशीर होतो, कामाचा उत्साह कमी होऊन जातो आणि नंतर मग ती कामं आटोपायची आपल्या खूप जीवावर येऊन जाते। त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनामध्ये हुरूप आहे ना तोपर्यंत जास्तीत जास्त कामं आपली करत राहायची। आणि काय करते मी सकाळी, आता मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी 12 वाजेच्या आत जेवण करायचं असतं, त्यामुळे स्वयंपाक हा 10 वाजेच्या आत सगळा व्यवस्थित माझा आटोपला गेलाच पाहिजे, तरच मग पुढची कामं 12 वाजेपर्यंत आटोपत असतात। त्यासाठी ना सकाळी लवकर उठून आणि अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे। आता मध्ये माझ्याबरोबर म्हणजे स्पर्शूला पण तशीच सवय लागून गेलेली आहे, जरी ती छोटी असली तरी, पण मग जसं आपण ॲडजस्ट करत राहतो तसंच मग लेकरांनासुद्धा त्या पद्धतीने नियोजन करण्याची सवय लागून जाते। तर रात्री मी जसं तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की किट्टूने सांगितलेलं होतं की मला आई ग्रीन वडा हवा आहे, तर मग तिला रात्री ग्रीन वडा करून दिला आणि थोडंसं पीठ मी ना डब्यामध्ये ठेवलेलं होतं, तर मग मी ना त्याचे थोडेसे माझ्यासाठी धपाटे टाकलेले होते। तर ते धपाटे वगैरे माझे बनवून झाले, कारण यांचा टिफिन देऊन झालेला होता। थोडीशी छान मस्तपैकी रिलॅक्स होऊन गेले, यांचा टिफिन गेला की मग रिलॅक्स होऊन जाते। त्यानंतर मग तो किचनवर काम करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले म्हटलं घराला थोडंसं आपण आहे ना म्हणजे फ्रेश करू की जेणेकरून आपल्यालाही छान वाटेल। आणि ॲज युजल कसं आहे, रविवारी बेडशीट वगैरे जे असतात ना ते सगळे धुवायला टाकले जातात, मग त्याच्यामुळे न चुकता म्हणजे मंडेला नवीन बेडशीट बेडवर जात असतं। तर मग त्यामुळं म्हटलं पहिल्यांदा आपण नवीन बेडशीट वगैरे टाकून देऊ की जेणेकरून थोडंसं आपल्याला आहे ना फ्रेश वाटायला मदत होईल। कारण बेड जेव्हा आपण क्लीन करत असतो ना तर मग त्याच्यामुळे ना आपला बेडरूम तर क्लीन दिसतोच, पण आपल्या निम्म्याच्या वरती काम झाल्याचा आपल्याला जो काही आनंद असतो ना तो मिळत असतो। कारण जेव्हा बेडरूम क्लीन होतो तर मग लिव्हिंग रूम क्लीन होतो, मग फक्त उरतो तो फक्त किचन, आणि मग एकदाचा किचन आवरला की जवळपास आपल्या कामांना एंड लागत असतो। त्यामुळे सगळ्यात पहिले बेडवर नवीन बेडशीट जर टाकलं ना तर मग एक प्रसन्न वातावरण वाटतं आणि आपल्या मनाला पण एक तरारी आणि हुरूप आल्याचा आहे ना आपल्याला एक छान अनुभव मिळत असतो। त्यामुळे जे काही रात्री आपण पांघरुणं वगैरे घेत असतो त्या पांघरुणांच्या घड्या वगैरे मारणं, त्यानंतर बेडशीट वगैरे व्यवस्थित करणं, नवीन असेल तर ते चेंज करायचं आणि तिथून पुढे मग पुढे कामं सरकत चालतात। त्यानंतर मग मी जे मशीन लावून देते, कारण जर मशीन सकाळी जर लावलं ना आपण तर मग काय होतं माहिती आहे का, सकाळच्या त्या ओघामध्ये कपडे वाळत पण घातले जातात, त्यानंतर जे सुकलेले बाहेरचे कपडे आहेत त्या आतमध्ये ओलसट कपडे असतात तर ते घरामध्ये सुकत पण टाकले जातात
आणि त्यानंतर जे जुने कपडे घरामध्ये सुकत राहिलेले असतात तर मग त्यांच्या कपड्यांच्या घड्या मारून त्या त्यांच्या जागेवर पण जातात. त्याच्यामुळे ना कपड्यांचा पसारा घरामध्ये होत नाही आणि एकंदरीतच घराचं वातावरण असं चांगलं आणि प्रसन्न राहण्यास खूप सारी मदत होते. आणि मग तिथून पुढे आपलं जे शेवटचं काम असतं ते म्हणजे किचन आटोपणं. किचन क्लीन करण्याअगोदर मग मला मध्ये किट्टूची तयारी करावी लागते. तिचे स्कूलचं युनिफॉर्म प्रेस करणं झालं किंवा तिची स्वतःची तयारी करून द्यावी लागते, तिला स्कूलमध्ये सोडवावं लागतं. अशा बारीक सारीक कामं मधल्या वेळेमध्ये बरेचशी आटोपली जातात. आता बऱ्याचदा असं होऊन जातं की एवढी सगळी कामं करत करत जेव्हा मी येते ना तर मग तेव्हा स्पर्शू पण सकाळची उठलेली असते आणि मग तिची ही रेलचेल चालू झालेली असते. म्हणजे थोडीशी चिडचिड म्हणा किंवा मूड ऑफमुळे रडरड. तिचं कसं असतं, थोडा वेळ आंघोळ झाली की मग थोडा वेळ इकडे तिकडे खेळणार, पण मग लगेचच तिला झोप येऊन जाते. मग त्याच्यामुळे ना लगेच जर झोपली ती आणि माझा किचन आटोपण्याच्या अगोदर तर मग काय होतं माहिती आहे का, तोपर्यंत ती झोपते आणि मग माझा किचन आटोपून झाला की मग लगेचच ती उठून जाती. जेवण केल्यानंतर मग तिच्या झोपेचं पण व्यवस्थित शेड्यूल किंवा टाईम टेबल व्यवस्थित बसत नाही. मग त्याच्यामुळे मग मी काय करत असते, जेवढं काही खरकटं वगैरे जे आहे ना ते सगळं आहे ना काढून घेते भांड्यांचं. त्याच्यानंतर सगळे भांडे मी बेसिनमध्ये ओढून घेते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आहे ना किचन पहिल्यांदा मी क्लीन करून घेते. कारण आपल्याला जर कुठल्या कामामध्ये ब्रेक हवा असेल किंवा एखाद्या कामाची आपल्याला विभागणी करायची असेल तर अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. तर पहिल्यांदा किचन क्लीन करून घेतला म्हणजे मग जेव्हा मी स्पर्शूला जेवण खावण घालते ना तर मग त्यावेळेस काय होतं माहिती का, तिचं जेवण वगैरे झालं, ती झोपी गेली की फक्त मग पटपट भांडे घासायचे 10-12 मिनटामध्ये आणि मग ते सुकत लावू द्यायचे आणि त्याच्यानंतर मग कामांना दी एंड होत असतो माझ्या. म्हणजे मग मला स्पर्शू झोपल्यानंतर जी काही माझी बारीक सारीक कामं आहे, जसं की मला यूट्यूबसाठी थोडासा वेळ हवा असतो किंवा कधी व्हिडिओ बनवायचा असेल किंवा व्हिडिओ शूट करायचा असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना ती झोपल्यानंतर मला वेळ मिळत असतो. कारण ती जागी असताना ह्या सगळ्या गोष्टी करणं तसं माझ्यासाठी खूप अशक्य आहे. त्याच्यामुळे मग ती झोपल्यानंतर मला थोडासा वेळ मिळावा या दृष्टीने मग मी तसं माझं नियोजन करत असते. मग त्यामुळे मी पहिल्यांदा फक्त किचन क्लीन करून घेतला आणि मग तिची ना खूप चिडचिड चाललेली होती. मग म्हटलं चला पहिल्यांदा आहे ना आपण जेवण करून घेऊ. तिला जेवण वगैरे खाऊ घातलं, त्याच्यानंतर मग तिला झोपी घातलं आणि म्हणजे मग काय होतं माहिती का, नंतर मला फक्त भांड्यांचंच काम राहिलेलं होतं. तर अशा पद्धतीने मी माझं सकाळचं नियोजन करत असते की ज्यामुळे सकाळी 12 वाजेच्या आतच माझा स्वयंपाक वगैरे सगळं आटोपून किमायाला शाळेमध्ये सोडून तिची तयारी वगैरे करणं असतं मधल्या वेळेमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बरोबर अशा पद्धतीने नियोजन करत असते की ज्यामुळे ना कामाचं जास्त माझ्यावर प्रेशर पण येत नाही आणि जास्त ताणही पडत नाही आणि ना कामं पण सुरळीत आणि जिथल्या तिथं ज्या त्या वेळेमध्ये होतात. तर त्यासाठी बरोबर माझं आता मला ना त्या गोष्टींची सवय झालेली आहे की किती वेळामध्ये मी कुठलं काम हाती घेतलं पाहिजे आणि ते कंप्लीट करून पुढच्या कामाला मी सुरुवात केली पाहिजे. तर तुम्हीही अशा पद्धतीने कामांचं नियोजन करून सकाळच्या वेळी अगदी शांततेत तुम्ही तुमचं रुटीन कंप्लीट करू शकतात की ज्यामुळे तुमचा दिवस हा पूर्णपणे आनंदी जाईल आणि घरसुद्धा तुमचं अगदी व्यवस्थित आनंदित राहण्यास आणि उत्साहित राहण्यास मदत होत राहील. कामांसाठी तुम्हाला बराचसा हुरूप टिकून राहील. तर व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरं तर व्हिडिओच्या बाबतीमध्ये असं होतं आहे की बऱ्याच वेळा कधी ना डिमोटिवेट पण होऊन जाते मी. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, असं वाटतं की मी एवढा कष्ट करून व्हिडिओ तयार करते आहे तर त्यासाठी ना जर चांगले व्हिडिओला व्ह्यूज जर आले ना तर त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे प्लीज व्हिडिओ जर आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. तर ते लाईकसुद्धा माझ्या मनाला खूप सारं हुरूप देत असतं आणि आपण नवनवीन चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणावे, चांगले कंटेंट तुमच्यासाठी तयार करावे अशी मनातून एक प्रेरणा मिळत असते. तर चला बघा, माझे सगळे भांडे वगैरे घासून झालेले आहे. भांड्यांच्या आवाजाने उठलेल्या स्पर्शूलाही पुन्हा एकदा आता झोपून द्यावं लागेल. तर व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.